मोठा भाऊ म्हणून सर्व समाजाला समोर सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. असंच सोबत घेऊन जाण्याचं काम करत असणारा आमचा मराठा समाज बांधव बीड जिल्ह्यातील मसाजे गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी. अरे तुम्ही सरकारचं करायचं काय? संतोष देशमुखांना न्याय. संतोष देशमुखांना न्याय. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. जय जय शिवराय. ऐक मराठा. अरे ऐक मराठा. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध सध्या संपूर्ण महाराष्ट्र करतोय आणि आज सांगलीतील विश्रामबाग चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन सध्या सुरू आहे. आपल्या बरोबर मराठा समाजाचे नेते आहेत दिग्विजय पाटील. आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्या भावना काय आहेत या जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. काय तुमच्या भावना आहेत, तुमची मागणी काय? आज क्रांतिसिंहांच्या पायाजवळ आम्ही इथं सांगलीत बसलोय, धरणे आंदोलन करतोय. दोन गोष्टी आहेत. हे दोन जे इन्स्टिट्यूशनल मर्डर महाराष्ट्रात झाले, एक आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झालेला आहे परभणीमध्ये तो, आणि पोलिसांच्या दिरंगाईमुळं झालेला संतोष देशमुखांचा खून. याच्यामध्ये गृह खातं काय करतंय? ही दिरंगाई कशासाठी? माफिया राज महाराष्ट्रामध्ये का पोचला जातोय आणि कारवाई होत असताना ही कारवाई त्वरित का होत नाही? राजकीय पुढाऱ्यांना माफियांना पाठीशी घालण्यासाठी महाराष्ट्राची प्रतिमा देशभरामध्ये धुमिळ होते, याकडे राजकारण्यांचं अजिबात लक्ष नाहीये. आणि म्हणून क्रांतिसिंहांच्या या भूमीतून आम्ही धरणे आंदोलनातनं काही मागण्या करत आहोत. एकतर या खटल्यांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या केसेस चालल्या पाहिजेत. आरोपींना नार्को टेस्ट झाली पाहिजे सगळ्या आरोपींची. मुख्य आरोपी जे आहेत त्यांची ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगले वकील महाराष्ट्रामध्ये आहेत ते याच्यामध्ये दिले गेले पाहिजेत. आणि जे काही ते कुटुंबीय आहे त्या कुटुंबियांना त्वरित शासकीय मदत आणि नोकरी दिली गेली पाहिजे. अशा काही आमच्या मागण्या घेऊन आम्ही बसलेलो आहोत. आणि हे धरणे आंदोलन एका आक्रोशातून आलेलं आहे. याची सरकारनं भान ठेवलं पाहिजे, याचा आदर ठेवला पाहिजे. मराठा समाज असू दे किंवा बहुजन समाज असू दे, आमची काम करणारी पोरं अशी जर मारली जात असतील तर आम्ही शांत बसणार नाही. या सरकारला सांगलीतून आमचा इशारा आहे की तुम्ही सुधरा, नाहीतर आमचा इतिहास हा प्रतिसरकारचा आहे. आम्ही जर उठलो तर तुम्हाला सोचणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. आम्ही इथं क्रांतिसिंहाच्या भूमीत, स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीत आज आपण या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे या गुन्हेगारीच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आम्ही सकल मराठा समाज व सकल बहुजन समाज आज या ठिकाणी सांगलीमध्ये जमलो आहे. जी स्वर्गीय संतोष देशमुख यांनी एका कर्तव्याची भूमिका त्यांची समाज कर्तव्य भूमिका पार पाडत असताना एका वॉचमनच्या मतीला जाऊन त्यांनी त्यांना अभय देण्यात एक सरपंच कर्तव्य बजावत असताना त्यांची जी निर्गुणपणे हत्या झाली, या हत्येच्या निषेधाविरोधात तसेच आमचे समाज बांधव परभणी सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये जी हत्या झाली त्या हत्येच्या विरोधात आम्ही वाचा फोडण्यासाठी, शासनाला जागा करण्यासाठी आज इथं आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. शासनानं जी या पूर्व महाराष्ट्रात जी गुन्हेगारी, जी गुंडशाही फोफावत आहे ह्याच्या विरुद्ध त्वरित ऍक्शन घ्यावं. ज्या गृहमंत्री, जे आमच्या आराबाबांचं एक उदाहरण होतं गृहमंत्रीपद, कसं किती चांगला महाराष्ट्रामध्ये गृहमंत्रीपद भूषवलं, तसंच त्या आजच्या या आंदोलनात आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना असं सूचित करू इच्छितो की आपण देखील मुख्यमंत्री व गृहमंत्री आहात, त्वरित तुम्ही जी दिरंगाई केला नसता, 23 दिवस उलटून गेलं तरी पण तुम्ही या गुन्हेगार मोकाट केलं. गुन्हेगार शासकीय गाड्यातून फिरत होते तरी देखील त्यांना तुम्ही अटक करत नव्हता. एका कोणत्या आश्रमात तुम्ही गुन्हेगारापासून अभय घेतो, त्यांना सुरक्षा मिळत होती. अशा या महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्रातील सुज्ञ जनता खपवून घेणार नाही. यांना तुम्ही आता अटक केले, मोका लावलाय, पण फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालून त्वरित या मारेकऱ्यांना, या गुन्हेगारी लोकांना फाशी शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी आम्ही करतो. आणि आमचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियातील व्यक्तींना शासन दरबारी त्यांना नोकरी मिळावी व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी मदत व्हावी अशी आम्ही मागणी करत आहे. आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असं म्हणताय, पण हे अजून काय खरं नाही. पण त्वरित एक चांगला सरकारी वकील उज्ज्वल निकम असतील किंवा सतीश माने पाटील साहेब असतील यांची नियुक्ती करून या प्रकरणाला चांगली वळण द्यावं आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात
या स्वाभिमानी लोकांना ते न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने करावा असं मी आजच्या या धरणे आंदोलन निमित्तानं त्यांच्याकडे मागणी व्यक्त करत आहे. होय, शासनापुढे सुरेश धस साहेबांनी मागणी केली होती बीडचं पालकमंत्री त्यांना देऊ नये, पण आम्ही अशी मागणी करतोय की जो पण या घटनेचा खडा लागत नाही तो पण धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळानं वगळावं, जेणेकरून तपास योग्य दिशेने होईल. जर यांच्याच शॅडो पालकमंत्री शॅडो मंत्री म्हणून वाल्मिक कराड बीडचा माफियाराज जर काम करत होता, तर आता जर त्यांच्याकडे जर हे खातं असेल किंवा मंत्रिपद असेल तर निपक्षपातीपणे त्याचा हे होणार नाही असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा लगोलग निकाल लागलेला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा खटला चालवण्यात यावा आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या संदर्भात करण्यात यावी. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना जोपर्यंत या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून वगळावं अशी मागणी या निमित्तानं आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.